स्टेनो महाराष्ट्र आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही विषयांचे डिक्टेशन घेणार आहोत. मराठी 60 80 100 120 आणि इंग्रजी 60 80 100 120 असे टोटल 8 डिक्टेशन आपण आज घेणार आहोत. इंग्लिश आणि मराठीचे आपण अल्टरनेट डिक्टेशन घेणार आहोत. म्हणजे इंग्लिश 60 झाल्यानंतर मराठी 60 आणि इंग्लिश 80 झाल्यानंतर मराठी 80 असे 120पर्यंत अल्टरनेट घेणार आहोत. आणि डिक्टेशन घ्यायच्या आधी त्या पॅसेजमधील अवघड शब्द सांगणार आहोत. आणि त्यापूर्वी ज्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल त्यांनी टेलिग्राम सर्च बारमध्ये लहान लिपीत स्टेनो महाराष्ट्र असे कंटिन्यू लिहून आपला तो चॅनल जॉईन करून घ्यावा. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथूनसुद्धा आपण तो चॅनल जॉईन करू शकता. आणि ह्या डिक्टेशनची PDF आपण देणार नाहीत. ही एक आपण तुमची पूर्वपरीक्षा घेत आहोत असे समजावे. आणि जे आता सध्या लाईव्ह आहेत त्यांनी लाईव्ह चॅटमध्ये कमेंट करावा. सेपरेट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नये. सर्वांनी लाईव्ह चॅट ओपन करून ठेवावा. डिक्टेशनसाठी रेडी असाल तर सर्वांनी लाईव्ह चॅटमध्ये येस म्हणून मेसेज करावा. बहुतेक सर्वजणांचे मराठी इंग्लिश दोन्ही सब्जेक्टचे स्टेनो झालेले आहेत. आणि ज्यांचा एकच सब्जेक्ट असेल त्यांनी दुसऱ्या सब्जेक्टचे डिक्टेशन देताना आउटलाईन्स वगैरे चेक करत बसावे. फक्त 4 मिनिटाचा डिक्टेशन आहे, त्यामुळे वेळेचे नुकसान होणार नाही. आणि ज्यांचे दोन्ही सब्जेक्ट आहेत त्यांना काय प्रॉब्लेम नाही. चला तर मग आपल्या डिक्टेशनला सुरुवात करूया. आधी मराठी 60चे अवघड शब्द देण्यात येतील ते लिहून घ्या. आणि अवघड शब्द दिल्यानंतर 15-20 सेकंद वेळ देण्यात येईल. त्या वेळेमध्ये त्या शब्दांचे आउटलाईन काढून घ्यायचे आहेत. म्हणजे डिक्टेशन घेताना आपल्याला आउटलाईनमुळे अडथळा येणार नाही. मराठी 60चे अवघड शब्द लिहून घ्या. भागधारकांना लाभांश, प्रकल्पाविषयी, कार्यान्वित, मुंबई कलकत्ता, विख्यात, यंत्रसामग्रीची, एजन्सीचे, मान्यतेसाठी एवढेच शब्द आहेत. 20 सेकंदानंतर डिक्टेशन सुरू होईल. बी रेडी, स्टार्ट. बंधू आणि भगिनींनो, आपल्या कंपनीला गेले वर्ष अडचणीचे गेले असले तरी या वर्षी आपल्या कंपनीस 18 लाख रुपयांचा नफा झालेला आहे. हे नमूद करताना मला आनंद होत आहे. यामुळे भागधारकांना चांगला लाभांश वाटणे कंपनीला यंदा शक्य आहे. पर्यायाने या वर्षी भागधारक समाधानी असतील अशी मला अपेक्षा आहे. गतवर्षी आपल्या कंपनीस किती अडचणी आल्या व त्यांना कशाप्रकारे तोंड द्यावे लागले
याची कल्पना आपल्याजवळ असलेल्या संचालक मंडळाच्या अहवालावरून आपणास आली असेलच. परिच्छेद. आता मी आपल्या कंपनीच्या काही नवीन प्रकल्पांविषयी बोलणार आहे. आपल्या कंपनीने या वर्षी 2 नवीन प्रकल्प कार्यान्वित करण्याचे ठरविले आहे. बाजारातील वाढती मागणी लक्षात घेऊन वरील दोन्ही प्रकल्पातून उत्पादन होणाऱ्या मालाचा खप ताबडतोब सुरू होईल अशी आशा आहे. संचालक मंडळाने हे नवीन कारखाने मुंबई व कलकत्ता या 2 विख्यात व्यापारी शहरात काढावेत अशी शिफारस केली आहे. कारखान्यांसाठी कंपनीने या 2 मोठ्या शहरात जमिनीची खरेदीही केलेली आहे. लवकरच त्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्रीची उभारणी करण्यात येईल. पुढील वर्षापासून उत्पादनाला सुरुवात होईल. परिच्छेद. दुसरे म्हणजे तिकडील बाजारात या प्रकल्पातून उत्पादित होणारा जास्तीत जास्त माल खपविण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी म्हणून काही व्यापाऱ्यांची नियुक्ती करावयाची आहे. या कामी विविध व्यापाऱ्यांकडून एजन्सीचे प्रस्ताव आणि सूचना कंपनीने मागवलेल्या आहेत व त्या मान्यतेसाठी संचालक मंडळापुढे लवकरच ठेवल्या जातील. स्टॉप. डिक्टेशन हा 10 सेकंद आधीच संपवला आहे. हा डिक्टेशन कसा होता ह्याबद्दल लाईव्ह चॅटमध्ये सोपा होता की अवघड हे मेसेज करून सांगावे. आणि ज्यांची 60 स्पीडची एक्झाम आहे त्यांनी सर्व डिक्टेशन्स झाल्यानंतर ह्या पॅसेजचे ट्रान्सलेशन करावे. आता आपण इंग्लिश 60चा डिक्टेशन घेणार आहोत. त्यासाठी त्याचे अवघड शब्द लिहून घ्या. पहिला शब्द लिहून घ्या. क्रिकेट. प्राइज. डिस्प्यूट. फेवरेट. आउटडोर्स. इनडोर्स. फुटबॉल. हॉकी. टेनिस. फिजिकली. एवढेच अवघड शब्द आहेत. 15-20 सेकंदानंतर डिक्टेशनला सुरुवात होईल. Be ready. Start. Dear friend, thank you for your letter of 5th May. As a lover of cricket, you prize it as the finest game in the world.
I do not want to dispute that, but it is not my favorite game. I have two favorite games, one for outdoors and one for indoors. Para, in my opinion, cricket is slow. Football as well as hockey can suit me, but tennis gives you plenty of exercise. For exercise and interest, I like tennis best of all outdoor games. It develops quickness of eye and body. It puts your brain, your thinking power into action. A new sets of tennis in the evening keep me physically and mentally fit. Para, for indoors, chess is the queen of games. I love it too. I take no interest in card games, and I do not like playing cards overs together. People say chess is a selfish game because only two can play at a time. Well, I do not see that. Bridge is only less selfish simply because your play instead of two. They also say it is slow, but no chess player ever says this. It may look slow to see two men sitting quiet and making a move only every few minutes, but to the two players, in my view, it is all the time interesting and exciting. There is no games that so absorb you like chess. Thanking you once again, yours faithfully. हा डिक्टेशन ॲक्युरेट 60 शब्द प्रति मिनिटचा होता. सर्वांना कसा गेला मेसेज करून सांगा. आपण जे डिक्टेशन घेत आहोत हे सर्व जुन्या क्वेश्चन पेपरमधील आहेत. ह्यानंतर आता मराठी 80 शब्द प्रति मिनिटचा डिक्टेशन होईल. सर्वांनी तयार रहा. मराठी 60चे अवघड शब्द दिले जातील. मराठी 80चे अवघड शब्द लिहून घ्या. पहिला शब्द नाशिक, सोलापूर, भंडारा. उद्योग, तंबाखू, आपट्याची पाने, चरितार्थ, युनियन, दैववादी,
अर्थार्जनात दुय्यम वडीलधाऱ्यांच्या मुरड सणावारीत. एवढेच अवघड शब्द आहेत. 15-20 सेकंदांनी डिक्टेशनला सुरू होईल. बी रेडी, स्टार्ट. प्रिय बंधू भगिनींनो, एकूण पाहणीत मला असे दिसून आले की महाराष्ट्रातील विडी उद्योगात नाशिक, सोलापूर आणि भंडारा हे जिल्हे आघाडीवर आहेत. नाशिक जिल्ह्यात विडी उद्योग हा प्रामुख्याने ग्रामीण उद्योग व कुटीर उद्योगात मोडतो. मालकाकडून विडी तयार करण्यासाठी लागणारी आपट्याची पाने तंबाखू घेऊन यायचे आणि आपल्या घरी विड्या तयार करून त्या मालकास नेऊन द्यायच्या, असे या उद्योगाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. काही मालक आपल्या जागेत कामगार लावून विड्या वळवून घेतात. येवले शहरातील विडी उद्योगात काम करणाऱ्या 3 कारखान्यातील महिलांच्या स्थितीची ही पाहणी या व्यवसायातील एकूण स्थितीचे चित्र आहे, असे म्हटले तरी चालेल. येवला हे 25,000 लोकसंख्येचे गाव. अनेक छोटे मोठे उद्योग येथे चालतात. प्रामुख्याने त्यांची गणना लघु उद्योग व कुटीर उद्योगात करता येईल. येथील विडी उद्योग हा अशापैकीच. 1,500-2 हजार कामगारांचा या उद्योगावर चरितार्थ चालतो. शेकडो महिला कामगारही विड्या वळण्याचे काम करतात. परिच्छेद. या स्त्रियांच्या मजुरीच्या दराविषयी उदासीनता दिसत असली तरी मजुरी वाढावी असे त्यांनाही वाटते, पण त्यासाठी वैयक्तिक सामुदायिक प्रयत्न करायला मात्र त्या तयार नाहीत. मुख्य शाखेची युनियन लढेल किंवा मालक वेतन वाढवून देईल, नाही तर नशिबाने मिळायची ती मजुरी मिळेल, अशी त्यांची दैववादी भूमिका असते. सामान्यतः या स्त्रियांना मासिक मजुरी 300 ते 400 रुपये पडते. या अल्प मजुरीत त्यांच्या आवश्यक गरजाही भागत नाहीत. अर्थार्जनात या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान व मजुरी मिळत असली तर कुटुंबात व समाजात समानता दाखवली जात नाही. आपला समाज पुरुषप्रधान असल्याने तो म्हणेल ती पूर्व दिशा असे स्त्रियांना मानावे लागते. आजही या स्त्रीला स्वतःच्या घरात दुय्यम स्थान आहे. साहजिकच तिला आपल्या आवडीनिवडींना नवऱ्याला वडीलधाऱ्यांच्या मतानुसार मुरड घालावी लागते. या महिलांना त्यातल्या त्यात सणावारीच दिलासा. स्टॉप. हा डिक्टेशन ॲक्युरेट 80 शब्द प्रति मिनिटचा होता.
सर्वांना कसा गेला हा मेसेजमध्ये कळवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलची लिंक पोहोचवा आणि अशा प्रकारचे डिक्टेशन घ्यायला सांगा. आपल्या चॅनलवर आतापर्यंत 600पेक्षा जास्त व्हिडिओज अपलोड करण्यात आलेले आहेत. आता 80 शब्द प्रति मिनिटचा डिक्टेशन घेणार आहोत. त्यासाठी अवघड शब्द लिहून घ्या. इन्स्टिट्यूशन, रिपेएबल, ड्राफ्ट, इकॉनॉमिक्स, borrowing, encourages, habit, client, withdrawn. एवढेच अवघड शब्द आहेत. 15-20 सेकंदानंतर पुढचा डिक्टेशन घेऊया. Be ready, start. A bank is a financial institution. It accepts deposits from the public. The deposits accepted in this manner are repayable on demand by a check or a draft. The bank is willing to employ the deposits so accepted with a view to leading them to the needy customers. The amount of deposits collected by the bank is invested in trade, commerce and industry, therefore making funds available to commercial and industrial firms for investment. Is an important function of a bank. It deals in foreign exchange. The bank arranges for the transfer of many funds one place to another place. Today we have different types of banks as well as financial institutions providing finance. Economics development of a country cannot be achieved in the absence of well developed industrial and commercial banks. Borrowing is the primary function of a bank. The bank collects money from the members of the public. The amount collected may be deposited into various bank accounts like savings bank account encourages the habit of saving. It can be opened with any bank with only ₹5. It is a source of income to the client who earns the interest. It enables the client to make payment by checks and helps him collected the amount of checks received by him in a fixed deposit account
the amount is deposited for a fixed period, the customer gets a receipt for the amount of his deposit. The amount deposited into is not payable before the expiry of a certain period. The period of deposit varies from 3 months to 5 years. The rate of interest allowed on this account is higher. Longer the period of deposits, higher is the rate of interest allowed. A customer cannot draw checks against this account. However, the amount can be withdrawn before expiry of the fixed period, but he will lose interest. Stop. हा डिक्टेशन कसा होता त्याबद्दल मेसेज करा. डिक्टेशन घेतल्यानंतर आपण घेतलेले डिक्टेशनच्या आउटलाईन बघत चला आणि कोणते कोणते शब्द येत नाहीत ते नंतर त्याची प्रॅक्टिस करा. ह्यानंतर आता आपण मराठी 100 शब्द प्रति मिनिटचा डिक्टेशन घेणार आहोत. त्याचे अवघड शब्द लिहून घ्या. हेतुपुरस्सर, समाजवादाबद्दल, लखलाभ, ग्रंथनिष्ठ, मार्क्स, मनुष्य, हिंदुस्थानातील, परिवर्तन, इतिहासामध्ये, पुनरावृत्ती, अर्थरचनेची. एवढेच शब्द आहेत. 15-20 सेकंदांनी डिक्टेशनला सुरुवात होईल. बी रेडी, स्टार्ट. आमच्या राज्याचे अधिकृत धोरण समाजवादी आहे, म्हणून समाजवाद हा शब्द आम्ही हेतुपुरस्सर वापरतो. परंतु समाजवादाबद्दल आम्ही बोलावयास लागल्यानंतर काही माणसांना अगदी अवघडल्यासारखे वाटू लागले. त्यांना असे वाटू लागले की हे लोक समाजवादाबद्दल बोलावयास लागले तर आमचे सगळे संपलेच. आम्ही मग काय बोलायचे? परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांचा समाजवाद वेगळा आहे आणि आमचा समाजवाद वेगळा आहे. आम्ही जो समाजवाद मानतो तो त्यांच्या समाजवादासारखा नाही. ते म्हणतात त्यांचा समाजवाद खरा आहे. त्यांचा समाजवाद त्यांना लखभाग होवो. परिच्छेद. समाजवादाची आमची जी कल्पना आहे ती मी येथे मांडतो. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही लोक ग्रंथनिष्ठ नाही. मार्क्स काय सांगतो ते पाहून आणि त्यावर बोट ठेवून चालणारे ग्रंथनिष्ठ लोक आम्ही नाही. मार्क्सने सांगितलेले सगळे खरे आहे असे आम्ही मानित नाही. ग्रंथात सांगितलेले सगळेच खरे नसते असे स्वतः मार्क्सनेच सांगितले आहे. मी मार्क्स थोडाफार वाचला आहे. मी त्यातील तज्ज्ञ आहे असे मी म्हणत नाही.
पण असे एक वय असते की ज्यावेळी मनुष्य असे ग्रंथ वाचतोच. त्याप्रमाणे मी देखील मार्क्स वाचण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे काही दृष्टिकोन बरोबर बसून त्यांच्याकडे कोणता आधुनिक माणूस दुर्लक्ष करू शकेल. पण तत्त्व म्हणून त्यांनी सांगितलेली कल्पना हिंदुस्थानातील जनतेच्या विशिष्ट अनुभवावरच आधारावी लागेल. आर्थिक विकास आणि आर्थिक परिवर्तन यांची अत्यंत वेगवान प्रक्रिया येथे सुरू झाली असताना दुनियेच्या इतिहासामध्ये अशाच परिस्थितीत इतर लोकांना जे धडे शिकावे लागले त्यांची पुनरावृत्ती आम्ही येथे करू इच्छित नाही. आमच्या देशात अर्थरचनेची, आर्थिक शक्तीची जी एक नवीन वेगवान गती सुरू झाली आहे, तिला इतर देशांना अशा परिस्थितीत शिकावा लागलेला अनुभव लक्षात घेऊन आमच्या देशाच्या विशिष्ट परिस्थितीला अनुरूप अशा पद्धतीचे वळण आम्ही देणार आहोत. आमच्या त्या सगळ्या प्रयत्नांच्या पाठीमागे खाजगी नफ्याच्या जागी सामाजिक नफ्याचा पाया अधिक घट्ट करण्याचा आमचा खरा उद्देश आहे. यासाठी 2 मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे. परिच्छेद मला एवढेच सांगावयाचे आहे की समाजवादाच्या दिशेने आज आम्ही 2 पावले टाकली आहेत, परंतु अजून 100-150 पावले आम्हाला टाकावयाची आहेत. स्टॉप. आत्ताचा हा डिक्टेशन 100पेक्षा थोडा जास्त होता. डिक्टेशन कसा होता ह्याबद्दल कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर आपण पुढील डिक्टेशन घेऊ. आता आपण इंग्लिश 100 शब्द प्रति मिनिटचा डिक्टेशन घेणार आहोत. त्यासाठी पॅसेजमधील अवघड शब्द लिहून घ्या. क्वांटिटेटिव्हली, स्टॅटिस्टिकल, एनरोलमेंट, कॉन्सन्ट्रेट, ब्रिटिश, appreciably, elementary, drop out, illiteracy. एवढेच अवघड शब्द आहेत. 15-20 सेकंदानंतर डिक्टेशनला आपण सुरुवात करणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तरी लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करा. Be ready. Start. Coming to the subject of education, I would like to confine myself to school education. It is true that after independence we have improved education quantitatively, and if we go by statistical data, the number of schools and the enrollment therein and the number of students coming out of school and colleges, the increase has been manifold. This is no doubt a good sign that we are going on right lines, but
this is not everything. Mere number do not improve quality of education. It is high time we should concentrate on the improvement of quality of education. One great defect in our system of education is that we are still following after 39 years of independence the same system that was introduced into our country by the British. The British introduced a system of education wherein they could train people to staff their offices with clerks and administrators. After 39 years of independence, after appointing a number of education commissions, have we changed the system of education that exists in our country. We have not done anything appreciably in this connection, and the system is still being followed. This is one of the main reasons why we have so many educated unemployed. They are fit only to be clerks or administrators. When the British were there, they were very careful in giving recognition to new schools because they knew that if the number of school was increased, they would not be able to absorb all those students in their offices, and consequently educate unemployment would be there. But we have increased the number of schools. A district where we had only 10 high schools has now more than 200 high schools, and an area which had probably only 20 or 30 elementary schools before has now got more than 200 primary schools. So educational opportunities have improved. The number of people who are educated and who are coming out of the schools and colleges is increasing. Therefore, unemployment among the educated has been increasing day after day. Coming to adult education, as one honorable member has been telling us, the number of adult illiterates is 60% of our population. It is so because dropouts are high in elementary school, and even those who pass out of elementary schools, or at least say about 50% of them, lapse into illiteracy. Stop. हा डिक्टेशन कसा होता ह्याबद्दल कमेंट करून सांगा. तसेच काहीजण म्हाडा स्टेनोग्राफर भरती आणि MPSC स्टेनोग्राफर भरतीबद्दल प्रश्न केले होते, त्याचेही उत्तर शेवटी दिले जाईल. अजून तुमचे इतर काही प्रश्न असतील तर मेसेज करून सांगा. आता आपण मराठी 120 शब्द प्रति मिनिटचे डिक्टेशन घेणार आहोत. त्याचे अवघड शब्द लिहून घ्या. 2/3 निम दुष्काळाच्या कृष्णा पाणी तंटा आंतरराज्यीय मराठवाड्यातील विदर्भ भूपृष्ठावरील एवढेच अवघड शब्द आहेत. 15-20 सेकंदाने आपण डिक्टेशनला सुरुवात करूया.
बी रेडी स्टार्ट. अध्यक्ष महाराज, सन 1986 सालच्या पाटबंधारे खात्याच्या मागण्यावर माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. या राज्यातील 2/3 लोकसंख्या म्हणजे सुमारे 4 कोटी लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती व्यवसायाचे आपण एकंदरीत चित्र पाहिले तर या राज्यातले काही ऊस बागायत विभाग सोडले तर बाकीची शेती मागासलेली आहे. या मागासलेल्या शेतीमध्ये सुद्धा राज्यातील 1/3 भाग वारंवार दुष्काळाच्या किंवा निमदुष्काळाच्या छायेमध्ये वावरत आहे. या दुष्काळी भागातील जो अतिशय गरीब माणूस आहे तो शेतीवर जगू शकत नाही, म्हणून वर्षातून 7-8 महिने त्याला जगण्यासाठी स्थलांतर करावे लागते. अशा प्रकारचे चित्र ग्रामीण भागामध्ये शेतीचे आहे. अध्यक्ष महाराज, पावसाच्या बाबतीत आपण पाहिले तर असे दिसून येईल की जवळजवळ 50% पाऊस कोकणामध्ये पडतो, परंतु नैसर्गिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा त्या पाण्याचा उपयोग आपण न केल्यामुळे म्हणा हे सगळे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. परिच्छेद. या राज्यातील शेती आणि ग्रामीण भाग यांचा घनिष्ठ संबंध आहे. नुसता घनिष्ठ संबंध आहे असे नाही तर ग्रामीण भागातील दारिद्र्याचा प्रश्न आहे तो शेतीच्या पाण्याशी निगडीत आहे आणि या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहण्याचा मी प्रयत्न करतो. अध्यक्ष महाराज, शासनाच्या वतीने गेल्या 3-4 वर्षांमध्ये पाटबंधारे विभागाचे जे धोरण ठरविले आहे, जी दिशा ठरवली आहे, ती दिशा ठरविताना आपल्यावर आणखीन काही बंधने आलेली आहेत. या राज्यामध्ये कृष्णा पाणी तंटा लवादाने जो निकाल दिलेला आहे ते पाणी TMC पर्यंत मर्यादित केलेले आहे. राज्यामधील जे आंतरराज्यीय पाणी तंटे होते ते सगळे निकालात निघाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कृष्णा पाणी तंटा निवाडा मंडळाने जो निवाडा दिला आहे ते पाणी इसवी सन 2000 पर्यंत आपल्याला वापरावयाचे आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील सगळ्या पाण्याचा वापर करण्याची घोषणा वारंवार या सभागृहात केली जाते. त्याचप्रमाणे या राज्यामध्ये जे पाणी उपलब्ध आहे त्या पाण्याचे समान वाटप सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन करावयाचे आहे त्याबद्दलची घोषणा वारंवार केली जाते आणि या दृष्टीने या राज्यामध्ये 7व्या योजनेच्या काळामध्ये पाटबंधारे विभागाच्या धोरणाची जी दिशा आहे ती दिशा आणि या राज्यामध्ये वारंवार यासंबंधी केलेल्या घोषणा विचारात घेऊन आपण या खात्याच्या अंदाजपत्रकाकडे पाहिले तर आपल्याला वेगळेच चित्र दिसते. प्रत्यक्ष घोषणा वेगळ्या आणि आखणी व अंमलबजावणी वेगळी अशा तऱ्हेचे स्पष्ट चित्र आपल्याला दिसून येते. याबाबतची 2-3 उदाहरणे या ठिकाणी मी देणार आहे. 6व्या योजनेच्या काळामध्ये आपण 6 लक्ष हेक्टर जमीन पाटबंधारे योजनेमार्फत पाण्याखाली आणण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात मात्र 5.5 लक्ष हेक्टर जमीनच पाण्याखाली आणली. बर्वे आयोगाने शिफारसी केल्या आहेत त्याप्रमाणे भूपृष्ठावरील पाणी 51,61,000 हेक्टर जमिनीला मिळेल असा अंदाज आपण केलेला आहे. स्टॉप. हा डिक्टेशन ॲक्युरेट 120ने दिलेला होता. सर्वांना कसा गेला हे कमेंट करून सांगा. त्यानंतर आता आपण इंग्लिश 120 शब्द प्रति मिनिटचा डिक्टेशन घेणार आहोत. त्याआधी त्या पॅसेजचे अवघड शब्द लिहून घ्या. रेसेस, फॅसिलिटेट, एक्सपिडिशियस,
कॉन्शियस ॲस्पायरेशन्स. जास्त अवघड शब्द नाहीत, सोपाच पॅसेज आहे. 15-20 सेकंदानंतर डिक्टेशनला सुरू होईल. Be ready. Start. This is the first time I am meeting you in a conference like this. The last conference was held about 3 years ago when it had the benefit of the experience and the deep administrative insight of the experienced authorities. A number of events have taken place during this period of 3 years, and I think it is the time now to assess our problems and find solutions for them. It is indeed a good thing that we meet in conference like this in order to discuss outstanding problems and difficulties in the actual working of the department. Such a periodical assessment is, to my mind, absolutely essential for ensuring that the working of the department is smooth and efficient at all times. I am sure these conferences facilitate understanding of each other's point of view and help everyone concerned to get a clear idea of objectives before us, so that earnest attempts are made to carry them out in a spirit of teamwork. It may be that we may not be able to take the final decisions on all matters in this meeting. There is, however, no doubt that the discussion will help government and police authorities, as the case may be, to take decisions on various issues in an expeditious manner. Para. In view of the political, social and economic changes in our country in the post-independence period, the concept of police functions has materially changed. The exciting pattern of the police machinery is, though it has undergone a few changes from time to time, essentially based on what was considered proper by a commission appointed more than 60 years back. That was indeed a very long time ago. Independence has brought about a functional social change in our country. We have adopted a democratic republican constitution, and as a welfare state dedicated ourselves to the task of all-sided development of the country. Today, people are more conscious of their rights than at any time in the past. Their aspirations have increased, and there is brisk activity seen everywhere to achieve progress. I do not see how the police department can remain unaffected by these trends and events in the country. In the changed situation, the members of the police force will have naturally to act as friends of the people, to help in the maintenance of the rule of law, which is so essential for a democratic way of life. As you know, after independence, a good many social laws have come into force, all of them intended to contribute towards the building of sound and progressive society. The new role that the police have therefore to play has considerable significance in the building of a new nation. It is absolutely essential that every police officer, to whatever rank he belongs, should understand his role in the context of the welfare state. Stop. हा डिक्टेशन ॲक्युरेट 120चा होता. 1 सेकंदसुद्धा इकडे तिकडे झाला नाही. आजचे सर्व डिक्टेशन कसे होते त्याबद्दल कमेंट करून सांगा.
काही जण विचारत होते की म्हाडाच्या भरतीमध्ये इंग्लिश 80 पाहिजे का मराठी किंवा दोन्ही सब्जेक्ट पाहिजे असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर जाहिरातीमध्ये असे स्पष्ट दिलेले नाही, फक्त 80 एवढेच दिलेले आहे. मी सुद्धा त्यांच्या वेबसाईटवरील नंबरवर कॉल करून विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कॉलच रिसीव केला नाही. त्यामुळे कुणालाच काही नेमकं सांगता येत नाही. क्लर्कला मात्र इंग्लिश किंवा मराठी असे टायपिंग दिलं आहे, पण शॉर्टहँडला मात्र फक्त 80 दिलं आहे. ज्यांचे दोन्ही 80 आहेत त्यांना काय प्रॉब्लेम नाही, पण ज्यांचं एक 80 आहे त्यांनी वेबसाईटवर असलेल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता. जर त्यांनी कॉल रिसीव केला तर ते काय म्हणतील ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू. आणि राहिला प्रश्न MPSC स्टेनोग्राफर भरतीचा, तर जाहिरात कधीही येऊ शकते. ॲड कधी येईल हे 100% कुणीही सांगू शकत नाही. जशी ही म्हाडाची भरती अचानक आली तसेच कोणत्या तरी दिवशी MPSCची सुद्धा ॲड येऊन जाईल. काही मुलांकडून अफवा पसरवण्यात येत आहे की सिलेबस चेंज झाला आहे किंवा 1-2 वर्षे अजून ॲड येणार नाही, तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीचा सराव करा, अशा वेगवेगळ्या अफवा येत आहेत. तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. अशा अफवा जे पसरवत आहेत तेच मुलं अभ्याससुद्धा करत आहेत. आणि राहिला प्रश्न जिल्हा न्यायालय भरतीचा, तर अजून 2018ची क्लर्क शिपाईची लिस्ट अजून संपलेली नाही. अजून त्याच मुलांना घेतलं नाही तर नवीन ॲड इतक्या लवकर कसं येऊ शकेल हे तुम्हीच अंदाज लावू शकता. आरोग्य विभागाची भरती असेल, म्हाडा असेल किंवा इतर अशाच प्रकारच्या विभागामधील भरती ही होणार आहे आणि तुमचा केलेला अभ्यास वाया जाणार नाही. आणि सगळ्यांचा सिलेबस थोडाफार सेमच असतो, त्यामुळे खचून जाऊ नका. आज ना उद्या तुम्हाला अभ्यास केले तर 100% नोकरी मिळून जाईल. आणि इतर विभागातील जाहिराती आलेल्या कळल्यास लगेच आम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर कळवण्यात येईल. ज्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल त्यांनी तो जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि आजचे हे डिक्टेशन सर्वांनी घेतल्याबद्दल त्यांचेही आभार. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. तुमचा अशाच प्रकारे प्रतिसाद राहिला तर आपण नवनवीन डिक्टेशन आपल्या चॅनलवर घेऊन येतो. आणि आजच्या पुरते आपण इथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.